नरवणे सरांचं पुस्तक आलेलं आहे, द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी. बाहेर कोणाला जर विकत घ्यायचं असेल तर ते विकतही घेऊ शकतात. सर त्याच्यावरती ऑटोग्राफ पण देतील, तुम्ही सही सुद्धा त्याच्याबद्दल देतील असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि हीच अपेक्षा ठेवतो की अजून तुमची अशी पुस्तकं आम्हाला बघायला मिळतील, कदाचित मराठीतही आम्हाला लवकरच बघायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून. ते फीडबॅकवरती अवलंबून आहे. तुम्हाला आवडलं आणि फीडबॅक दिला तर कदाचित मी विचार करेन अजून एक लिहायचं. रेणुका खत्री मिस्ट्री सिरीज. लष्कर प्रमुख राहिल्यानंतर लेखक होणं हे थोडंसं मला माहित नाही की किती डिफिकल्ट असतं, किती सोपं असतं. पण आत्ताच त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, द कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी. आणि याची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे फिक्शन आहे. त्यांचं आत्मचरित्र त्याचं काय झालं त्याच्याबद्दल आपण आता चर्चा करण्यात अर्थ नाही, कारण त्याच्याबद्दल ऑलरेडी खूप चर्चा झालेली आहे. पण हे फिक्शन आहे आणि त्या फिक्शनमध्ये लेफ्टनंट रेणुका खत्री यांचं एक कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये. मी का रेणुका खत्रींचं नाव घेतलं ते मी सांगतो. कारण पुण्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे. त्या नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये मुलींची एंट्री जर कोणाच्यामुळे झाली असेल तर ती जनरल नरवणेंमुळे झालेली आहे. आणि त्यांचंच कॅरेक्टर या ठिकाणी त्यांनी घेतलेलं आहे. फर्स्ट बॅच तुमच्या फिक्शनमध्ये तुम्ही म्हटलेलं आहे, फर्स्ट बॅच मुलींची बाहेर पडली आणि त्याच्यातलं तुम्ही कॅरेक्टर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. मला सुरुवात इकडनंच करायची की एकतर हा प्रवास कसा काय तुमचा झाला, एकदम फिक्शन कुठून आलं. म्हणजे हे इमॅजिन नाही कोणी करू शकत की जे जनरल राहिलेले आहेत, लष्कर प्रमुख राहिलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी सर्व केलेलं आहे, ते एक अशा पद्धतीचं पुस्तक लिहित आहे. सर्वात आधी तर आपण सगळे आलात मला ऐकायला, त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. थँक्यू आणि जय हिंद. तर सर्व्हिसमध्ये आम्हाला वेगळं लिहावंच लागतं. मिलिटरी पेपर्स लिहावे लागतात. आमचे जेव्हा कोर्सेस होतात, डिग्रीज होतात, तेव्हा डिसर्टेशन लिहावं लागतं. तर असं लिखाण तर असतंच. मी माझं PhD केलं, त्याचं सुद्धा थिसिस लिहिलं, 400-500 पेजचं होतं ते. तर मला वाटलं की आता काहीतरी वेगळं करायला पाहिजे. आणि वेगळं म्हणजे काय, तर मी म्हटलं जरा ट्राय करूया हे जमतंय की नाही. आणि त्याच्यामधनं ही कल्पना आली की एक फिक्शनचं एक ट्राय करूया. अँड दिस कॅन्टोन्मेंट कॉन्स्पिरसी दॅट इज एंड रिझल्ट ऑफ दॅट. पण जेव्हा मी NDAमध्ये गेलो होतो रिटायर व्हायच्या आधी, तेव्हा जेव्हा मीडिया इंटरॅक्शन झालं होतं तेव्हा एका मीडिया पर्सननी मला विचारलं होतं की फर्स्ट वुमन ex-NDA कॅडेट केव्हा चीफ बनेल. तर मी थोडंसं क्विक कॅल्क्युलेशन केल्यानंतर म्हटलं अबाउट 40 years फ्रॉम नाव, विच इज हाऊ लॉंग इट टुक मी टू बिकम चीफ. पण म्हणून तेव्हा मी जेव्हा सगळे कॅरेक्टर्स पात्राचं म्हणजे आयडिया लावत होतो ते म्हटलं की वाय नॉट मेक द हिरो हिरोईन फ्रॉम NDA. आणि त्यापैकी द फर्स्ट वुमन ex-NDA. बायका आर्मीमध्ये बरेच वर्ष आहेत, खूप वर्ष झाले. ते ऑलरेडी कर्नल्स बनले आहेत, पुढे जाऊन ते ब्रिगेडियर्स जनरल सुद्धा बनतील. तर हे नाही की बायका नाही आहेत आर्मीमध्ये, पण NDA मधनं बाहेर पडलेले ही फर्स्ट बॅच असेल आणि ती सुद्धा पुढच्या वर्षी. आता याच महिन्यात NDA मधनं ते पास आउट होतील, एक वर्ष IMA मध्ये जातील ट्रेनिंगला आणि May-June 26 मध्ये ते ऍक्च्युअली कमिशन. महिन्याभरातच पहिली बॅच बाहेर येणार NDA मधली पहिली बॅच बाहेर येईल. आणि म्हणून हे पुस्तक सुद्धा माझं June-July 26 मध्ये सेट आहे.